तर नमस्कार मित्रांनो, जर उद्या तुमचा मराठीचा पेपर असेल आणि तुम्हाला त्यामध्ये काहीच येत नसेल तर काही घाबरायची गरज नाही आहे. या व्हिडिओनंतर तुम्ही नक्कीच 50 पेक्षा जास्त मार्क्स स्कोअर करू शकता. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला येतही असेल तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुमचे अजून मार्क इम्प्रूव्ह होऊ शकतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले बघूया आपण आपले गद्य सेक्शन, ज्यामध्ये आपल्याला पॅसेजमधून आन्सर शोधायचे आहेत मित्रांनो. तर याची मी तुम्हाला ट्रिक देणार आहे, कारण की जे 36 मार्काचे पॅसेज येतात, जे की पोएम आणि धडे मिळून जे उतारे मिळून आपल्याला दिले जाईल, तर त्यामध्ये इझी ट्रिकने आपण कसे उत्तरे सापडू शकतात ते आपण शोधणार आहोत. तर आपल्याला 3 स्टेपमध्ये उत्तरे सापडायची आहे मित्रांनो. तर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे की आपला प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे. आपल्याला पॅराग्राफ वाचायचा नाही मित्रांनो, पहिले प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे. जसे की आपण बघू शकता, उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानावर येणारी वाक्ये. जर तुम्हाला वाचता येत नसेल मित्रांनो, तर तुम्ही जशाला तसा हा शब्द लक्षात ठेवू शकता. उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानावर येणारी वाक्ये. तर या दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला पाहायचं आहे प्रश्नात नेमकं काय विचारलं आहे. तर या उपोषणाची बातमी जाळीत जाहीर झाल्यावर कानावर कोणती वाक्य येऊ लागली, तरी आपल्याला समजलं. तर आपल्याला हे जशाल तसे शब्द आपल्याला पॅसेजमध्ये पाहायचं आहे. तर चला पॅसेजवर जाऊया. तर इथे आपण बघू शकता, जे की माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत जाहीर झाल्यावर. तर चाळीत जाहीर झाल्यावर जसे की हे बघू शकता, हे जशाल तसे शब्द आहेत. तर कानावर वाक्य येऊ लागली भाई, जशाल शब्द आहेत. तर आपल्याला हे पाहायचे आहेत आणि त्याच्या एक तर लेफ्ट साईडला त्याचा आन्सर असेल, एक तर राईट साईडला असेल. तर इथे बघू शकता, आणि त्या येता जाता माझी नाही ती भानगड आहे, उगीचच हात दाखवून अवलक्षण, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशा प्रकारची वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. तर इथे बघू शकता, तोच प्रश्न आपल्या इथे दिसून येते. तर हे दोन यापैकी दोन आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आणि इथे लिहून टाकायचे आहे मित्रांनो. जसे की आपण बघू शकता, इथे उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानावर येणारी वाक्य. तर इथे दोन लिहून टाकायचे आहे आणि याच प्रकारे आपल्याला लिहायचे आहे, कारण की पेपर प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला याच प्रकारे लिहायचं आहे. अलग प्रकारे लिहिले तर मार्क कटू शकतात. तर पुढे बघूया, हे ट्रिक दुसऱ्या प्रश्नावर काम करते की नाही बघूया आपण. मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडून दाखवणार आहे आणि व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, कारण की यामध्ये स्थूल वाचन, पद्य विभाग, सर्व प्रकारचे व्याकरण, स्थूल वाचन, सर्व आपले टॉपिक कव्हर होणार आहेत. तर नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर यानंतर बघूया कार्डवर दाखवलेले वजन. तर कार्डवर दाखवलेले वजन जशाला जर तुम्हाला वाचता येत नसेल तर हे अशाला असा शब्द आपल्याला इथं पाहायचा आहे पॅसेजमध्ये. तर इथे पाहूया. तर पॅसेजमध्ये अशा प्रकारे पाहायचा आहे. तर इथं बघू शकता कार्ड. कार्ड हा शब्द दिला एक त्याच्या राईट साईडला असेल, एक तर लेफ्ट साईडला असेल. तर इथे बघू शकता आपण 181 पाऊंड, रात्र दिवस ते कार्ड माझ्या डोळ्यासमोर नाचत होती. तर इथे आपण बघू शकता 181 पाऊंड. तर हे तर जशाला तसं आपल्याला इथं दिसल्यावर आपल्याला एक तर लेफ्ट साईडला बघायचं आहे, तर राईट साईडला बघायचं. त्याच्या लेफ्ट साईडला आहे, तर आपण इथं बघू शकता जशाला तसं याच्यात लिहून घ्यायचं आहे आणि याच बॉक्समध्ये लिहायचं. अशाच प्रकारचा आपल्याला बॉक्स काढायचा आहे, कारण की असा प्रकारचा बॉक्स काढला तर आपले ज्या प्रकारे दिलेला आहे त्या प्रकारे काढले तर आपले मार्क्स कटत नाही आणि पेपर प्रेझेंटेशनही चांगले होते. तर यानंतर दुसरे आपण जो की नेक्स्ट प्रश्न आपला त्यावर आपण हे ट्रिक लावून बघूया. तर आपल्याला 3 स्टेपमध्ये काम करायचं आहे. इथं बघू शकता, पहिली स्टेप आपल्याला नीट प्रश्न वाचून घ्यायचा आहे. लेखकाची आस्था वाढू लागले शब्द. तर दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला त्या प्रश्नात काय विचारलं आहे ते समजून घ्यायचं आहे. लेखकाची आस्था वाढू लागलेले शब्द. तर लेखकाची आस्था वाढू लागलेले शब्द कोणत्या, तर पॅसेजमध्ये जायचं आहे. तर आपण पण हे लक्षात ठेवा, जिथं आपल्याला दुसऱ्या नंबरचं उत्तर दिसलं, जसे की 181 पॉईंट इथपर्यंत दिसलं, तर याच्या खालीच वाचायचं आहे मित्रांनो, कारण की वर आपल्याला वरचे प्रश्न दिले जात नाहीत, एका क्रमाने दिले जातात. तर याच्या खाली आपण बघूया. तर इथं आपण आपल्याला वाचून घ्यायचं आहे नीट, म्हणजे आपल्याला वरवरून जसं तसं शब्द वाचायचा आहे. तर इथं बघू शकता आपण प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये शब्द माझी आस्था वाढू लागली. तरी आपण इथं बघू शकता आस्था वाढू लागली, एक त्याच्या लेफ्टला असेल, एक तर राईटला असेल. तर इथं बघू शकता प्रोटीनयुक्त पदार्थ आणि चरबीयुक्त द्रव्ये. तर हे दोन जशाल तसे या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत आणि याच प्रकारची ॲक्टिव्हिटी काढायची आहे, कारण की पेपर प्रेझेंटेशनमध्ये आणि आपले मार्क कटू देत नाही. तर हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. तर यानंतर बघूया सोमत. सोमत आपल्याला आपल्या मनाने लिहायचं आहे. सोमत लिहिताना आपल्याला शब्द स्टार्टिंग अशी करायची आहे, माझ्या मते, माझ्या मनाने, या प्रकारची वाक्य आपल्याला घ्यायची आहे. तर यानंतर सोमत आपण 2-3 लाईनमध्ये, आपण 4 ते 5 लाईनमध्ये आपल्या मनाने लिहू शकता आणि यात 3 पैकी 2 तर मार्क नक्कीच भेटतात मित्रांनो. तर आपल्याला हे मनाने लिहून टाकायचं आहे, मोकळं नाही सोडून यायचं आहे, काही ना काही लिहूनच यायचं आहे, कारण की एक्झामिनरला पास करायचं असते आणि ते जर काही लिहून नसलं तर मार्क देत नाही. जर लिहून असले तर आपल्याला पास करू शकते तो. तर यानंतर बघूया दुसऱ्या याच प्रकारे आपण या दुसऱ्या जो आपला उतारा आहे त्याचे आपण याच प्रकारे पाहू शकतो. तर आपल्याला समजलं असेल तर पॅसेजमधून आन्सर कसे सापडायचे. त्यानंतर बघूया. तर इथं बघू शकता, हा एक 7 मार्काचा पॅसेज झाला, हा एक 7 मार्काचा, जे की 14 मार्क आपले चांगल्या प्रकारे आले आणि हा पटीत याच प्रकारे आहेत. जसे की इथं शिक्षणामुळे मानवात विकसित होणाऱ्या शक्ती.
तर इथं बघू शकता शिक्षक मानवाच्या मानसिक बौद्धिक शक्तीचा विकास करतो. विकास जशाचा शब्द आपल्याला इथे सापडायचा आहे आणि इथं बौद्धिक शिक्षणाचा आणि मानसिक शिक्षणाचा इथं अशा प्रकारे उत्तर लिहून घ्यायचे आहे. तर याचे 5 मार्क, हा किती मार्काचा आहे? 2 आणि 2 4 मार्काचा. पहिले हा फक्त अपठित गद्य जो की आपल्याला 4 मार्काचा विचारला जातो आणि 2 पॅसेजेस 14 मार्काचे, तर 18 मार्काचे पॅसेज झाले आहे. आणि त्यानंतर बघूया विभाग पद्य, जे की आपल्याला विचारला जाते टोटल 8 मार्कासाठी विचारला जाते, ज्यामध्ये आपल्याला हे 8 मार्क आणि ॲप्रिसिएशनचे 8 मार्क 16 मार्क, तरी आपल्याला 36 मार्क आपले अशा प्रकारे होते पॅसेजचे. तर यामध्ये पद्यमधून ॲन्सर ट्रिक कशी पाहायची ते पाहूया. तर इथं बघू शकता कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट, तर आपल्याला हे जशाल तसं वाक्य इथं पाहायचं आहे. नाही, यामध्ये आपल्याला जशाल तसं वाक्य नाही पाहायचं आहे. तर यामध्ये आपल्याला मित्रांनो बघू शकता कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट. तर व्हिडिओमध्ये थोडा पॉज घेतला होता कारण की प्रॉब्लेम झाली होती इकडे. तर यामध्ये बघूया सर्वस्व असलेली गोष्ट. तर यामध्ये काय विचारलं आहे? सर्वस्व, जे की मेन वर्ड आहे. आपल्याला सर्वस्व विचारलं आहे. आपल्या 3 स्टेपमध्ये यामध्ये बी तेच आपल्याला लागू करू शकतो. पहिल्या स्टेपमध्ये प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे, दुसऱ्यामध्ये आपल्याला त्या प्रश्नात काय विचारलं ते पाहायचं आहे, आणि तिसऱ्या स्टेपमध्ये जशाल तसा शब्द तो आपल्याला पॅसेजमध्ये पाहायचा आहे. तर इथं कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट, तर काय विचारलं? सर्वस्व असलेली गोष्ट. तर आपण इथे पॅसेजमध्ये बघू शकता, डायरेक्ट पाहूया. तर इथे बघू शकता आपण सर्वस्व, जशाल तसा शब्द आहे. हे हात माझे सर्वस्व, तर हात आहे, हात जे आहे आपल्या कवीची सर्वस्व असलेली गोष्ट आहे. तर इथे आपण ते उत्तर लिहून घ्यायचं आहे. दुसरा प्रश्न वाचून पाहूया. कवीचा जवळचा मित्र, तर यामध्ये काय काय विचारलं आहे? कवीचा जवळचा मित्र, मित्र विचारलेला आहे. तर मित्र जशाल तसा शब्द आपण याच्यात पाहू शकता. तर इथे आपण पाहूया. तर इथं बघू शकता आपण तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. तर कोण मित्र होते? अश्रू. तर कवीचे मित्र कोण आहेत? अश्रू. अशा प्रकारे आपल्याला लिहून घ्यायचं. आणि जे आकलन कृती आहेत ते 2-2 मार्कासाठी विचारल्या जातात. तर या हाफ मार्काची एक आकलन कृती होते. चल बघूया. तर अशा प्रकारे तुम्ही पॅसेजमधून कवितेच्या जी की आपण उत्तरे पाहून लिहू शकता. तर यानंतर बघूया मित्रांनो, शेवटपर्यंत बनवून राहा कारण की स्थूलवाचन यानंतर मी करून देणार आहे. तर यानंतर बघूया आपण दुसरा प्रश्न सॉल्व करून पाहूया. तर कृती पूर्ण करा. कविता प्रयत्नवाद आशावाद दाखवणारी ओळ. तर काय हे आपण कविता जर वाचली असेल तर आपल्याला नीट समजणार. तर कविता आपल्याला पहिलेच करून ठेवायची होती, नाही जर येत असेल तरी आपण बघून पाहूया. तर कविता प्रयत्न आशावाद दाखवणारी ओळ. तर इथं आपण हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावले कधी कलम झालेले पाहिले. तर हे वारी एक कोणती ओळ लिहून द्यायची आहे जी की आपल्याला आशावाद दाखवू शकते. तर आपण अशा प्रकारे चांगले सोडू शकतो. आणि यानंतर बघूया शब्दांचा अर्थ. शब्दांचा अर्थ मित्रांनो जर आपल्याला करायचा असेल तर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे जे की व्याकरणचा आहे. त्यामध्ये सर्व शब्द आपल्याला दिले आहेत कवितेच्या रसग्रहणमध्ये दिले आहेत. तर दारिद्र्य म्हणजे काय? दारिद्र्य म्हणजे गरिबी. हरघडी म्हणजे प्रत्येक वेळी. सहाय्यास म्हणजे मदतीस. दुनिया म्हणजे जग. तर अशा प्रकारे हे शब्द आहेत. आणि जे आपले जे की विचार स्पष्ट करा आहे ते आपल्याला जे कविता आहे, कवितेचे व्यक्त झालेले जीवनसत्य काय व्यक्त झाले हे आपण थोडे मनाने आपण लिहू शकतो. आपण बाहेरचे लिहू शकतो. चांगल्या प्रकारे लिहून घ्यायचं आहे. 2 मार्कासाठी आहे. थोडं आपण 1-2 लाईन लिहून आलं तरी 1 मार्क 1 ते 1.5 मार्क आपल्याला भेटून जाईल. तर अशा प्रकारे सोडवायचं. यानंतर बघूया हा जो प्रश्न आहे पद्यमधला तो आहे आपला मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण. म्हणजे त्यामध्ये आपल्याला 8 मार्कासाठी विचारल्या जाते. जसे की आपल्याला हे जर सॉल्व करायचं असेल तर मी जे की IMP आहे याचा व्हिडिओ जे की या 2025च्या परीक्षेत विचारला जाते याचा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. कोणत्या कविता आकलन IMP आहेत जी की योगी सर्व काळ सुखदाता आणि हिरवगार झाडासारखं. तर हे 2 कविता आपल्याला चांगल्या प्रकारे करून घ्यायच्या आहेत. ह्या 2 कवितापैकी एक येऊ शकते. तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आहे. आणि IMP ट्रिक व्हिडिओ बनवलेला आहे तर ते आपण चॅनलवर बघू शकता. तर यानंतर बघूया तर कशा प्रकारे सोडवायचं. आपल्याला प्रत्येक कवितेचे कवी आणि विषय आपल्याला लक्षात ठेवून घ्यायचा आहे जे की 2 मार्क आपले इथे फिक्स करून टाकणार आहे. आणि कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण आपल्याला मनाने लिहायचं आहे. आवडलीच लिहायचं आहे नेहमी. आणि 1-2 वाक्य आपल्याला मनाने लिहून घ्यायचे आहेत. त्याप्रकारे आपल्याला चांगला मार्क भेटून जाईल. 1.5 मार्क भेटून जाईल मित्रांनो, जे की वर जाऊन 2च होती. तर यानंतर ओळींचा सरळ अर्थ. ओळी आपल्याला दिल्या जातील तर ओळी वाचायच्या. वनवा लागलाचे वनी. जर आपल्याला अर्थ माहीत असेल वनवा म्हणजे आग, तर वनवा लागलाचे वनी. जर आग जंगलात लागली आहे, पाडस चिंती धरणी. पाडस म्हणजे हरणीचं पिल्लू. तर जेव्हा वनव्यात आग लागते म्हणजे जंगलात आग लागते तेव्हा हरणी चिंतित होते. अशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे उत्तर लिहून घ्यायचं आहे. तर आपण यानंतर बघूया जे की आपल्याला शब्द लिहायचे आहेत. शब्दाचे अर्थ माता जननी, कनवाळू दयाळू, काज कार्य, धेनू गाय. तर अशा प्रकारे आपल्या शब्दाचे अर्थ लिहून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण हे चांगल्या प्रकारे सोडू शकता. आणि याची ट्रिक व्हिडिओ लागत असेल तर चॅनलवर जा आणि बघा. तर या चांगल्या प्रकारे कव्हर करून घेतलं आहे. तर यानंतर बघूया स्थूलवाचन. स्थूलवाचन जर आपल्याला IMP क्वेश्चन पाहिजे असतील
तर मी व्हिडिओ बनवला आहे, जे की लिंक आपल्याला व्हिडिओमध्ये आपण चॅनलवर जाऊन बघू शकता. तर त्यामध्ये स्थूल वाचनचे मी IMP मोस्ट IMP फक्त 9 प्रश्न करून जायचे मित्रांनो, त्यामधलेच विचारले जातील. तर ते आपल्याला लवकर चांगल्या प्रकारे करून घ्यायचे आहेत. तर यानंतर बघूया भाषा अभ्यास. भाषा अभ्यासासाठी मित्रांनो एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारे मी समजून सांगलं आहे. तर आपल्याला ते व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघू शकतो. त्यामध्ये मोस्ट IMP प्रश्न बी दिलेले आहेत आणि PDF पण दिलेली आहे. तर ते आपण चॅनलवर जाऊन बघू शकता. त्यानंतर बघूया जे की आहे आपलं उपयोजित लेखन. तर उपयोजित लेखनमध्ये आपण पत्रलेखन हे असे टॉपिक विचारले जातात, जे की चॅनलवर पहिलेच तर जे की आपल्या चॅनलवर पहिलेच उपलब्ध आहेत. तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे पाहून घ्यायचं आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण बनवले आहेत, जे की आपण 1 मिनिटाच्या अंदर शिकू शकता. तर प्रत्येक टॉपिक कव्हर केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे पेपर सोडवायचा आहे, जे की आपण पॅसेजमधून जर ॲन्सर पाहून जर लिहिले तर आपले 36 मार्क इथेच फिक्स होणार आहेत. पॅसेजमधले 36 आणि जे स्थूल वाचन आहे त्याचे 6, जे की जर ते आपण प्रश्न पाठ केले, जे की मोस्ट IMP दिले आहेत मीनं, ते जर केले आणि कवितेचे रसग्रहण जे IMP दिले ते केले, तर आपले टोटल 50च्या जवळजवळ आपण. आणि जे भाषा अभ्यास आहे ते 16 मार्काचे, 16पैकी जर आपण 10ही घेतले तर 50च्या वर आपण आरामात जाऊ शकता. तर अशा प्रकारे आपली स्ट्रॅटेजी होणार आहे.